हॅलो एव्हरीवन, मी सायली. आज सकाळी उठले आणि म्हटलं की व्लॉग स्टार्ट करावा आणि तुम्हाला सगळ्यांना माझं सकाळचं काही 1-2 तासाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. तर सकाळी मी उठले 7 वाजता. आज तसा उशीर झाला होता. म्हणलं पटकन ब्रश करून मी आवरलं, अंघोळीला गेले आणि अंघोळीच्या पूर्वीच मी झाडून पुसून जे काही काम करायचं असतं ते करून घेते. अंघोळीच्या नंतर मला हे क्लिनिंगचं काम नको वाटतं आणि माझी सनस्क्रीन आता जवळजवळ संपत आली होती. त्यामुळे मी त्यातून पिळून काढली आणि नंतर आता याला कट करून पण वापरणार. तुमच्यापैकी कोण कोण असं करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग नंतर केस वगैरे विंचरून घेतले. तसं मी घरी असताना केसवरती बांधूनच ठेवते, म्हणजे त्याचा जुडा बांधते आणि किंवा मग वेणी असते, कारण की मोकळे केस ठेवले तर खूप जास्त स्प्लिट एंड्स होतात किंवा डॅमेज होतात केस. त्यामुळं तर जेवढं शक्य होईल तेवढं केसवरती टांगूनच ठेवते मी. तसं आठवड्याला हेअरस्टाईल मी वेगवेगळ्या करत असते, जेणेकरून एकाच हेअरस्टाईलमुळं केसांना पण हे होणार नाही. तर नंतर मग मी देवपूजा करून घेतली, देवाला दिवा लावला आणि आरती वगैरे केली. सकाळी सकाळी आरती झाली, देवाची देवपूजा झाली की घर कसं प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करते, म्हणजे आपल्यालाही थोडंसं प्रसन्न वाटायला लागतं. आणि हे माझं किचन. आता तुम्हाला सगळी ओळख होईल हळूहळू, पण पहिला व्लॉग असा आहे मॉर्निंग रुटीनचा छोटासा, तर म्हणलं की सगळं दाखवावं. आणि देवाला उदबत्ती लावल्यावर मी किचनमध्ये पण लावते, कारण की त्याचा सुगंध जो आहे तो सकाळी फ्रेश काम करताना छान वाटतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि काम करायची जी स्फूर्ती आहे ती येते. आणि त्यानंतर मग मी बाल्कनीमध्ये जाऊन सकाळी जेव्हा ऊन येतं आमच्या गॅलरीमध्ये, तेव्हा मी जाऊन माझा चहा घेते. म्हणलं थोडंसं विटॅमिन डी पण मिळेल, त्यामुळं मी बाल्कनीतच जाऊन चहा पिते माझा. तो झाला की मग सगळी कामं आवरते, म्हणजे स्वयंपाक, नाश्ता जे काही करायचं आहे ते. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर मग क्लिनिंगची कामं, म्हणजे किचन ओटा धुणं, गॅस धुणं वगैरे पुसून घेणं आणि मग मी भांडी घासते. तर असं माझं सकाळचं 1-2 तासाचं रुटीन असतं. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.